आज कुठे जायचं मग? किती दिवसांची शॉपिंग करायची? 2 महिन्यांची फक्त. इतक्या दिवसांनी डीमार्टला निघालोय. कामामुळे टाइम नाहीये आमच्या मॅडमला. त्या जॉब मध्ये इतक्या बिझी झाल्यात, पैसे कमावण्यामध्ये इतक्या बिझी झाल्यात. हो तर आणि आज तुम्हाला आता ब्लॉग डीमार्टचा आहे माझा आजचा ब्लॉग. तर खूप वेळाचा आहे. 1 तास 2 तास 3 तास 2 तास 3 तास नाही 2 तास. अरे 3 तास. अरे गर्दी काय असती? गर्दी काय असती? आज संडे आहे. आम्ही नाही जात बाबा डीमार्ट वगैरे. आमच्या गावाला नाहीये डीमार्ट. आमचं डीमार्ट आहे हे म्हणजे कासाराचं दुकान. फेमस डीमार्ट आहे आमचं आधरकी गावातलं. कारण कासाराच्या दुकानात आम्ही जातो. काका निघालोय किती वाजता? 8:15 वाजता. काय नाही मुंबई सिटी मध्ये कसं येणार किती वाजता? कसं असतं रे मुंबई सिटी मध्ये? 2 वाजेपर्यंत जागा असते भले फक्त. अरे आमच्या गावाला तर लोक झोपतच नाहीत रे. तुम्ही लगेच त्या दिवशी बघितलं पॅकअप 5 मिनिटात. सचिन दाजींना त्यांच्या मित्राच्या हळदीसाठी जायचं होतं. त्याच्यामुळे त्यांची डीमार्टमध्ये येऊन एवढी जास्त घाई चाललेली की त्यांनी सामान इतक्या फास्टमध्ये भरलेलं की अर्ध्या वस्तू मला वाटते त्या डीमार्टमध्येच राहिलेल्या आहेत त्यांच्या. एवढी घाई चाललेली त्यांची. आता तुम्ही बघालच की ते किती घाई करत होते. इथे शॉपिंग चाललेली आहे बघा. कसं आहे आमचं डीमार्ट? तुमचं डीमार्ट आहे का? चॉकलेट खाते. वाव नाही त्याच्यामध्ये नाही बसत. बस तू चढ त्याच्यावरती पाय दे. काय करतो चिनू? सचिनदाजींच्या घाईमुळे सामान इतके जास्त कमी आणि इतकं जास्तीत जास्त झालेलं की ते तुम्हाला समजेलच की काय प्रॉब्लेम झालेला डीमार्टमधून सामान भरताना. प्रचंड घोळ झालेला आणि हा घोळ फर्स्ट टाइम झालेला कारण त्यांना प्रचंड घाई होती आणि सीमाताईला सामान तर खूप जास्त भरायचं होतं. मार 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 किती मार मार मार. जा लवकर वरती. संध्या मग पिंक वाली घे. पिंक वाली हे बघ ना अशातली. ही पण छान वाटते ना. हे बघ ही छान आहे. ही घे. चल लवकर लवकर. आर्यन तर बोललेला 2 किंवा 3 तास लागतील पण यांच्या घाईमुळे आणि यांच्या लग्नाला जाण्याकारणाने आम्ही ही शॉपिंग 1 तासाच्या आतमध्ये पळत करत होतो. खरं तर इथं आलेलो आहे आम्ही. हे असलं काहीतरी घेत आहे काय माहिती बघा. गपचूप फोटो शूटिंग व्हिडिओ शूटिंग चाललेलं आहे कारण की
कर खूपच छान आहेत हे बघ हे वे बघू इकडे बघा कुठली घेत आहे हा बघू वाव बेडशीटला वगैरे हे छान होतं मला हा घेऊ का खरं तर मी नुकतंच व्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे आणि आता ते व्हिडिओ शूट मी माझ्या आयफोनमध्ये करते. तर आर्यन हे शूट करत असताना 2 मुलं तिथं आली आणि आर्यूला विचारत होते की आर्यू हा मोबाईल कोणता आहे. तर आर्यू त्यांना बोलत होता की हा मोबाईल iPhone 16 Pro आहे आणि मला खूप प्राऊड फील होत होतं की नुकताच iPhone 16 लॉन्च झालेला आहे आणि तो मी परचेस केलेला आहे. तर मला खरं तर खूप आनंद पण आहे या गोष्टीचा आणि मी ब्लॉगिंगसुद्धा नुकतंच चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे आता मला जरा बरं वाटतं म्हणजे ब्लॉग वगैरे बनवण्यासाठी रील वगैरे बनवण्यासाठी. मला हे माहिती नव्हतं की आयफोनमध्ये नाईट शूट कसं होतं आहे किंवा क्लिअरिटी वगैरे काय आहे. तर ॲक्च्युली ही क्लिअरिटी चेक करण्यासाठी हा शूट मी करत होते, हा व्हिडिओ बनवत होते. आणि इथं सर्व शॉपिंग वगैरे करून झालेली डीमार्टची आणि घरी जाण्यासाठी आम्ही सर्व बाहेर आलेलो. चीज पॉपकॉर्न इथे खूप छान मिळतात म्हणून सीमाताई आणि आर्यन इथे चीज पॉपकॉर्न घेत होते. परंतु सचिन दाजींना खूप जास्त उशीर झालेला. ते बाहेर जाऊन पुन्हा आतमध्ये आले. त्या गर्दीतून त्यांना पटकन ते पॉपकॉर्न घेऊन दिले आणि पटापट अशा पद्धतीने आम्ही या एवढ्या 4 ते 5 पिशव्या होत्या फुल भरलेल्या. सामान पण खूप जास्त होतं तरीसुद्धा एक घोळ झालेला. खरं तर जेव्हा हा घोळ झाला पण हा घोळ आम्हाला तेव्हाच समजला झालेला जेव्हा आम्ही हे सर्व सामान खाली काढलेलं. किती बिल झालं रे? कमी नाही समजत रे, तुम्ही मोठी माणसं. एवढं बिल कुणाचं होतं? आमचं नाही बाबा होतं. आमचं तुमचं किती झालं? हे 6396 ना. आमचं बघितलं तर 600 रुपये होतं रे. आम्ही कुठं जातो? काय पोहे कुणी बनवलेले पोहे? आणि हे काय माहित मला कुणी बनवले पोहे आणायचे. ते लिस्टमध्ये बघितलं पाहिजे 5 किलो पोहे का काय बोलायचं कोण ते 5 किलो पोहे घेऊन आला का काय. पण तू एवढंच का पोहे घेतलेले? माझं 1 किलो भरपूर होतं. आमच्यात छोट पोहेच करत नाही. कधीतरी महिन्यात नाही एकदाच रविवारचं वेळी पण मी जबरदस्ती करते म्हणून. फ्रॉड हुआ है हम लोग. 5 किलो पोहे एक्स्ट्रा आले. सगळ्यांनी सगळीकडून टाकायचं म्हटल्यानंतर होणारच आहे. डीमार्ट वालों लेके जाओ अपना सामान. सीमाताईने खरं तर 1 किलोच पोहे घेतलेले. 5 किलो पोहे एक्स्ट्रा कोणीतरी ॲड केलेले. आर्यूने टाकलेले की सचिनदाजींनी घेतलेले काही माहिती नव्हतं. फक्त पोह्यांचाच हा घोळ झाला नव्हता तर मैदासुद्धा एक्स्ट्रा आलेला. सीमाताईने वेगळा घेतलेला, सचिनदाजींनी वेगळा घेतलेला आणि अशा काही गोष्टी तर विसरलेल्या सुद्धा डीमार्टमध्ये. काहीच व्यवस्थित तिची शॉपिंग झालेली नाही आहे म्हणून तिची थोडीफार चिडचिड पण होत होती. पण ठीक आहे, आता काय ऑप्शन नव्हता. आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. पुढचा ब्लॉगसुद्धा लवकरच येईल. आणि जे प्रेम तुम्ही मला माझ्या कॉमेडी कंटेंटला देत आहात इंस्टाग्रामवरती तेच प्रेम तुम्ही माझ्या ब्लॉगला सुद्धा द्यावं असं मला वाटतं. आणि अजून तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. तर
लवकरच इंस्टाग्रामवरती सुद्धा तुम्हाला नवीन रील बघायला मिळतील, नवीन कंटेंटसुद्धा बघायला मिळतील आणि खूप जास्त ॲक्टिव्ह राहण्याचा मी प्रयत्न करणार आहे इथून पुढे यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती. नुकतंच मी FBचं म्हणजे फेसबुकचं अकाउंट ओपन केलेलं आहे, तिथेसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. तुम्ही जर मला अजून काही आयडिया देऊ शकत असाल तर मला त्या DM करू शकता, कमेंट करू शकता की तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्लॉग बघायला आवडतील ट्रॅव्हलिंगचे, शॉपिंगचे किंवा ऑदर मी रील कसे बनवते किंवा कोणत्याही तुम्ही मला सजेशन देऊ शकता. ये तो मैं ही खाऊंगी अभी, इसीलिए मैंने इतने कष्ट से उसे निकाला है. मुझे ठेवायला होता. दुसरा की म्हणून मी त्याला तर त्यांना हात आवडतो. तुला आठवतंय का? आपण स्कूलला होतो त्यावेळेस एक वेगवेगळं पाठ करायचो. आठवतंय का? आपण पुरवून खायचो. पुरवून खाते का? आपला छान होता. नाही आवडला पण मला. हा चांगला लागला. चॉकलेट फ्लेवर कशामध्ये पण चांगला नाही लागला. आपण एक खाऊचा पदार्थ आहे. कधी तर मला मोलॅको पण फारच आवडतो. नको पण इच्छा नाही करत. डीमार्टचं सर्व सामान भरून झाल्यानंतर सचिनदाजी जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी सर्वांना कॉर्नेटो आणलेलं, तर ते सर्वांनी आम्ही जेवण केलं आणि सीमाताईने आणि मी जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही हे खाल्लं आणि छान आता झोपण्याचा टाईम झालेला आहे. तर सर्वांनी खुश राहा, मस्त राहा, मजेत राहा, पुढच्या ब्लॉगसाठी तयार राहा. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.